ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाचे भारतीय शेअर बाजाराला मोठे हादरे बसले। सोमवारचा दिवस शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला। गुंतवणूकदारांचा एका दिवसात जवळपास 19 लाख कोटींचा चुराडा झाला। सेन्सेक्स मध्ये 2226 अंकांची तर निफ्टीमध्ये 742 अंकांची घसरण झाली। बाजार बंद होताना सेन्सेक्स 73,137 अंकांवर तर निफ्टी 21,161 अंकांवर स्थिरावला। केवळ भारतातच नव्हे तर जगभरात शेअर बाजार कोसळले। जपान, हाँगकाँग आणि ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये घसरण झाली। याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण। ट्रम्प यांनी लादलेल्या मोठ्या आयात करांना प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेवर कडक आयात शुल्क लादलं। परिणामी व्यापार युद्धाच्या भीतीनं गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर्स विकायला सुरुवात केली। माझ्या मते आता थोडी गंमत आहे का तर आहे। मी काय असं ह्याला उदाहरण असं देते की जेव्हा आपण फ्लाईट मधनं जात असतो तेव्हा टर्ब्युलन्स येतो कधी कधी विमानाला, पण टर्ब्युलन्स आला म्हणून आपण घाबरून काही विमानातनं उडी नाही ना मारत। आपण एवढंच बघतो की आहे टर्ब्युलन्स आहे, हा टेम्पररी आहे, कधी ना कधीतरी विमान स्टॅबिलाइज होईल आणि सेफ लँडिंग होईल। आय थिंक आता जे काय जगात चालू आहे त्याच्यामुळे आपलं मार्केट टर्ब्युलन्स मधनं चालू आहे। तर अशा वेळेला सीट बेल्ट, कुर्सी की पेटी बांधले ते आता आपण करणं खूप महत्वाचं आहे। जो अनरिअलाइज लॉस आहे तो आहे, तो 1-2 लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये नसून बहुतांशी लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये असणार आहे। पण ह्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये। परवा जे आपण सोन्याबाबतीत बोललो, तर आता मॉर्निंग स्टारचा रिपोर्ट पण असा आहे अमेरिकेतला की गोल्ड आता ज्या रेटला चाललंय त्याच्यानंतर इट मे कम डाऊन टू बाय अराउंड 40% ऑर सो। पण अर्थात माझा त्याच्यावर विश्वास नाही किंवा मला आय डोंट अग्री विथ देम। पण आता मला इन्व्हेस्टमेंट एव्हेन्यू काय आहे, तर बॉन्ड्स असू शकतात। त्यामुळे मला असं वाटतं की जे जे रिस्क अवर्ट इन्व्हेस्टर आहेत, ज्यांना जे इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांची रिस्कची तयारी असतेच। त्यामुळे मला असं वाटतं की दे शुड होल्ड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।